आणि आता पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्या। अजित पवार सलग दुसऱ्या दिवशी पिंपरी चिंचवड दौऱ्यावर। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात अजित पवार यांच्या दौऱ्यात वाढ। अजित पवार यांची पिंपरी चिंचवडमध्ये हाफकिन संस्थेला भेट। हाफकिन या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकांनी संस्थेची काही जागा व्यावसायिक वापरासाठी देण्याचा मांडला प्रस्ताव, मात्र अजित पवार यांचा या प्रस्तावाला थेट नकार। नाशिकच्या मालेगावमध्ये जन्म प्रमाणपत्रातील घोटाळा प्रकरण। अस्तित्वात नसलेल्या आजोबांच्या नावावर जन्म प्रमाणपत्र काढल्याचं समोर, पण मालेगावमधील सगळे जन्म प्रमाणपत्र घोटाळे रद्द केल्याची सोमय्यांची माहिती। किरीट सोमय्या यांच्याकडून प्रकरणावर भाष्य घोटाळ्यावरती गुन्हे दाखल। शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकारची भूमिका दुय्यम। पंचनाम्याने शेतकऱ्यांचा पंचनामा होतोय तर कंत्राटदारांचं सरकार शेतकऱ्यांना मदत करणार नाही, वडेट्टीवार यांची ही टीका। गोवा सीमेवरती धुमाकूळ घालणाऱ्या ओंकार हत्तीला वंतारामध्ये पाठवणार। येत्या आठवड्यामध्ये बैठक घेऊन यावरती शिक्कामोर्तब केला जाईल। आमदार दीपक केसरकर यांची ही माहिती। अजित पवार आज परिवार मिलन कार्यक्रमादरम्यान उषा वाघेरे यांची घेणार भेट। उषा या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका, तर त्यांचे पती ठाकरेंच्या शिवसेनेत। वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरचे वडील अद्यापही फरार। गाडीच्या किरकोळ वादातून दिलीप खेडकर यांच्यासह वाहन चालकावर गुन्हा दाखल। वाहन चालकाला कालच अटक। दिलीप खेडकर यांचा शोध सुरू। बीड जिल्ह्यातील सर्व शहरांमध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे घेणार आढावा। बीड जिल्ह्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न करणार। सोनं चांदीच्या दरात वाढ सुरू। सोन्याच्या दरात 750 तर चांदीच्या दरात 1700 रुपयांची वाढ। सोनं 1,11,450 रुपयांवर तर चांदी 1,31,500 रुपयांवर। आणि आता पाहूयात काही पावसाच्या बातम्या।